तो विषय पुढे न्यावा आदरणीय संधू भाऊंना विनंती आहे। आदरणीय भैयासाहेब गणित होऊन सत्कार करत आहे। हा सगळ्या भागकऱ्यांच्या माध्यमातून होणारा सत्कार आहे। सर्वांना विनंती आहे आदरणीय मंडळातही आलेले आहेत त्या पुढे सत्कार समुदायावर गर्दीमध्ये आदरणीय संधू भाऊंना देवाला काय आता यावर्षी चांगला पाऊस पडू दे। वरुण राजा जो आहे आमचा जो शेतकरी राजा आहे त्याला बाबा सगळ्यांना सुखी ठेव। वरुण राजाला आमची विनंती आहे कुठेही अतिवृष्टी दुष्काळ किंवा वादळ हे होता कामा नये। काही करून शेतकऱ्यांना चांगले सुखीचे दिवस येऊ दे। आता पावसाळ्याची सुरुवात आहे पेरण्यांना सुरुवात झालेली आहे आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी आमचं हेच मागणं आहे। मुक्ताईच्या कृपेने पुन्हा मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत। त्यांनी आपली सगळी पंतप्रधानांची धुरा हातात घेतलेली आहे। या देशाला अतिशय उच्च स्थानी सुपर पॉवर महाशक्ती या देशाला होऊ दे। विश्वगुरु या राष्ट्राला होऊ दे हीच आमची संत मुक्ताईच्या चरणी मागणी। नाही विधानसभेसाठी मागणं मला काही उचित वाटत नाही। विधानसभेमध्ये आदिशक्ती मुक्ताई आम्हाला शक्ती निश्चित देणार आहे पण त्यासाठी काही राजकीयाचा विषय नाही आहे। पण निश्चित शेतकऱ्यांचं भलं व्हावं चांगले दिवस शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सुविधा आले पाहिजे ही मागणी आमची प्रामुख्याने त्या ठिकाणी चला संत मुक्ताई माता की जय। चला काय मागणं केलं आदिशक्ती मुक्ताईला? आदिशक्ती मुक्ताई म्हणजे आपल्याला कल्पना आहे सर्व राज्यभरातून देशभरातून या ठिकाणी भाविक येत असतात। ब वर्ग या ठिकाणी आहे तीर्थक्षेत्राचा दोन्ही या ठिकाणी मंदिरं आहेत। या ठिकाणी हजारो नाही लाखोच्या संख्येत भाविक येत असतात। वर्षभर त्यांची रेलचेल या ठिकाणी सुरू असते आणि म्हणून यांना अ वर्गामध्ये करावं असा प्रस्ताव मी यांच्याकडे मागितलेला आहे। निश्चित त्या ठिकाणी
सगळे निकष तपासून अ वर्गामध्ये त्यांना रूपांतरित करण्याच्या ठिकाणी येईल. काही निधीची आवश्यकता मंदिरासाठी त्या ठिकाणी अजूनही काही काम अपूर्ण आहे. सरकारने आधीच दोन्ही मंदिरांना 5-5 कोटी रुपये दिलेले आहेत. अजूनही काही निधी अपूर्ण आहे किंवा काही कामं अपूर्ण आहेत. त्यासाठी जो लागणारा निधी आहे तर तो 10 कोटी असेल, 15 कोटी असेल, शासनाच्या वतीने देण्याचं मी या ठिकाणी मान्य केलेलं आहे.